नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित यामधील सराव संच 12.1 पाहणार आहोत। प्रश्न पहिला, प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा। बघा, आता या ठिकाणी समीकरण दिलेले आहे x - 4 = 3। आता या समीकरण सोडवण्यासाठी काही उकली दिलेल्या आहेत। ह्या उकली त्या समीकरणात ठेवून ती त्या समीकरणाची उकल आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे। बघा, आता पहिली किंमत दिलेली आहे x = -1, म्हणजे आता या ठिकाणी समीकरणाची उकल काय दिलेली आहे तर -1। म्हणून समीकरण प्रथमतः मांडून घेऊ। x - 4 = 3, म्हणून x = -1 ही किंमत किंवा ही उकल समीकरणात ठेवू। आता ही किंमत जर आपण समीकरणात ठेवली तर आपल्याला काय मिळते बघूया। x ज्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी -1 ही किंमत ठेवायची, म्हणून x - 4 = 3 हे समीकरण आहे। या ठिकाणी आपल्याला किंमत ठेवायची आहे x ची -1 - 4 = 3। आता आपण हे सोडून घेऊ। -1 - 4 केलं तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं -5 = 3, परंतु दोन्ही किमती आपल्याला समान मिळत नाहीये। या ठिकाणी -5 आहे, या ठिकाणी 3 आहे, दोन्ही किमती समान आहेत का नाही, म्हणून हे समान नाहीत, म्हणून -5 आणि 3 ह्या दोन्ही किमती समान नाहीत, म्हणून x = -1 ही समीकरणाची उकल नाही। जर या ठिकाणी जर या दोन्ही किमती समान मिळाल्या असत्या, या ठिकाणी जर दोन्ही किमती समान मिळाल्या असत्या तर ही या ठिकाणी समीकरणाची उकल राहिली असती, परंतु या ठिकाणी दोन्ही किमती समान आहेत का नाही, दोन्ही किमती समान नाहीत, म्हणून ही समीकरणाची उकल नाही। आता आपण दुसरी उकल ठेवूया, म्हणून समीकरण लिहून घेऊ। x - 4 = 3। आता या ठिकाणी दुसरी किंमत आपल्याला ठेवायची आहे, म्हणून x = 7 ही किंमत समीकरणात ठेवू। आता ही किंमत जर आपण समीकरणात ठेवली तर आपल्याला काय मिळते बघूया। 7 - 4 = 3। आता x ची किंमत आपण 7 ठेवलेली आहे, -4 = 3। आता दोन्ही पदावले आपण डावी बाजू आणि उजवी बाजू बघूया काय उत्तर येत आहे। 7 - 4 3 = 3। आता दोन्हीकडच्या बाजू आपल्याला समान मिळालेल्या आहेत, म्हणून x = 7 ही समीकरणाची उकल आहे, कारण आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजू कशा मिळालेल्या आहेत, समान मिळालेल्या आहेत, म्हणून ही समीकरणाची उकल आहे। तिसरी किंमत ठेवूया। आता सुरुवातीला समीकरण लिहून घेऊ। बघा, या ठिकाणी आपण हे दुसरं उदाहरण सोडून घेतलं। आता तिसऱ्या प्रकारे बघूया, समीकरण लिहून घेऊ। x - 4 = 3, म्हणून x = -7 ही किंमत समीकरणात ठेवू। आता जर आपण ही किंमत समीकरणात ठेवली तर आपल्याला काय मिळते बघूया। या ठिकाणी -7 - 4 = 3। आता -7 - 4 जर केलं तर आपल्याला मिळाले या ठिकाणी -11 = 3, परंतु दोन्ही किंमती समान नाहीत, म्हणून या ठिकाणी समान नाहीत या प्रकारे चिन्ह मांडून घेतलं। -11 आणि 3 ह्या किंमती समान नाहीत, म्हणून x = -7 ही समीकरणाची उकल नाही। अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो। आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे 9m = 81। आता या ठिकाणी समीकरणाच्या उकली दिलेल्या आहे। m ची किंमत 3, m ची किंमत 9 आणि m ची किंमत -3। आता या किमती आपल्याला या समीकरणात ठेवून ती त्याची उकल आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे, म्हणून आता पहिली जी किंमत आहे m = 3 ही किंमत आपण समीकरणात ठेवू, म्हणून m = 3 ही किंमत समीकरणात ठेवू।
आता ही किंमत समीकरणात ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळणार बघूया. 9m बरोबर 81 हे समीकरण होतं. 9 गुणेला 9m म्हणजे 9 गुणेला m ची किंमत किती आहे 3 बरोबर 81. दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर 9 त्रिक 27 बरोबर 81. आता दोन्ही किमती समान नाहीत म्हणून नॉट इक्वल टाकलं. म्हणून जर दोन्ही किमती समान मिळत नाहीत याचाच अर्थ m बरोबर 3 ही समीकरणाची उकल नाही. म्हणून लिहिणार म्हणून m बरोबर 3 ही समीकरणाची उकल नाही. आता दुसरी किंमत टाकून बघूया 9. म्हणून m बरोबर 9 ही किंमत समीकरणात ठेवू. आता ही किंमत समीकरणात ठेवून बघू. या ठिकाणी समीकरण लिहून घेऊ 9m बरोबर 81. आता या ठिकाणी m ची किंमत टाकायची आपल्याला. 9 गुणेला 9 बरोबर 81. 9 9 81 बरोबर 81. दोन्ही किमती आपल्याला कशा मिळालेल्या आहेत समान मिळालेल्या आहेत. म्हणून m बरोबर 9 ही समीकरणाची उकल आहे. ही आपल्याला समीकरणाची उकल मिळालेली आहे. आता तिसरी किंमत ठेवून बघूया. m बरोबर -3 ही किंमत समीकरणात ठेवू. आता ही जर किंमत समीकरणात ठेवली तर आपल्याला समीकरण कसं मिळणार बघूया. 9m बरोबर 81. म्हणून 9 गुणेला -3 बरोबर 81. 9 गुणेला -3 यांचा गुणाकार केला तर -27 बरोबर 81. परंतु दोन्ही किमती समान नाहीत म्हणून या ठिकाणी चिन्ह टाकून घेतला. दोन्ही किमती समान नाहीत म्हणून m बरोबर -3 ही समीकरणाची उकल नाही. जर दोन्ही किमती समान आल्या तर उकल आहे आणि दोन्ही किमती समान आल्या नाही तर उकल नाही. बघा आता तिसरं उदाहरण बघायचं आपल्याला. 2a अधिक 4 बरोबर 0. आता या ठिकाणी a च्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. a बरोबर 2, a बरोबर -2 आणि a बरोबर 1. आता या ठिकाणी या समीकरणाच्या उकली आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. म्हणून प्रथमतः आपण a बरोबर 2 ही किंमत समीकरणात ठेवू. म्हणून समीकरण लिहून घेऊ 2a अधिक 4 बरोबर 0. आता a ची किंमत आपल्याला टाकायची आहे 2. म्हणून 2 गुणेला 2 अधिक 4 बरोबर 0. 2 दुनी 4, 4 अधिक 4 बरोबर 0. तर 4 अधिक 4 यांची बेरीज मिळाली 8 बरोबर 0. दोन्ही किमती समान नाहीत म्हणून या ठिकाणी नॉट इक्वल टाकलेलं चिन्ह आहे. म्हणून a बरोबर 2 ही समीकरणाची उकल नाही. कारण या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू समान मिळत नाहीये म्हणून a बरोबर 2 ही समीकरणाची उकल नाही. आता जी किंमत आहे दुसरी -2 ती आपण ठेवून बघूया. म्हणून a बरोबर -2 ही किंमत समीकरणात ठेवू. आता ही किंमत समीकरणात ठेवल्यानंतर आपल्याला कुठलं समीकरण मिळणार बघा. 2a अधिक 4 बरोबर 0. आता या ठिकाणी आपण समीकरण लिहून घेतलं. a ची किंमत टाकायची आपल्याला -2. 2 गुणेला -2 अधिक 4 बरोबर 0. दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर -4 अधिक 4 बरोबर 0. आता -4 अधिक 4 म्हणजे 0 बरोबर 0. दोन्ही किमती आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू कशी मिळाली आहे समान. म्हणून a बरोबर -2 ही समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल आहे. आता तिसरं आपल्याला किंमत भरायची आहे. a बरोबर 1 ही किंमत समीकरणात ठेवू. ही किंमत समीकरणात ठेवू. जर आता ही किंमत समीकरणात ठेवल्यानंतर आपल्याला समीकरण लिहून घ्यावं लागेल. प्रथमतः 2a अधिक 4 बरोबर 0. a ची किंमत किती टाकायची आपल्याला 1. 2 गुणेला 1 अधिक 4 बरोबर 0. 2 1 2 अधिक 4 बरोबर 0. 2 आणि 4 6 बरोबर 0. दोन्ही किमती डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत म्हणून a बरोबर 1 आपल्याला जी a बरोबर 1 किंमत आपण ठेवलेली आहे ही समीकरणाची
उकल नाही, उकल नाही. अशा प्रकारे हे तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी सोडवून घेतलेलं आहे. चौथं उदाहरण बघूया. 3 वजा y बरोबर 4. आता या ठिकाणी आपल्याला किमती दिलेल्या आहे. y ची किंमत टाकायची आपल्याला -1, y ची किंमत 1 किंवा y ची किंमत 2. आता ह्या किमती आपल्याला समीकरणात ठेवून या समीकरणाच्या उकली आहेत किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. म्हणून प्रथमतः y ची किंमत आपण -1 या समीकरणात ठेवून बघू. म्हणून 3 वजा y बरोबर 4 हे लिहिलं आपण समीकरण. आता या ठिकाणी y ची किंमत -1 आपल्याला ठेवायची आहे. 3 वजा y ची किंमत आहे -1 बरोबर 4. म्हणजेच 3 अधिक 1 बरोबर 4. दोन्ही 3 आणि 1 यांची संख्यांची जर बेरीज केली तर 4 बरोबर 4. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला समान मिळते आहे. म्हणून y बरोबर -1 ही समीकरणाची उकल आहे, उकल आहे. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवून घेऊ शकतो. आता y ची किंमत आपल्याला 1 टाकायची आहे. दुसरी किंमत आपण ठेवूया. y बरोबर 1 ही किंमत समीकरणात ठेवू. आता ही किंमत समीकरणात ठेवल्यानंतर ती उकल आहे की नाही ते आपल्याला समजेल. म्हणून समीकरण लिहून घेऊ. 3 वजा y बरोबर 4. y ची किंमत आपल्याला भरायची आहे 1. म्हणून 3 वजा 1 बरोबर 4. 3 वजा 1 केलं तर आपल्याला या ठिकाणी मिळाले 2 बरोबर 4. परंतु डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत. म्हणून y बरोबर 1 ही समीकरणाची उकल नाही, कारण दोन्ही बाजू आपल्याला समान मिळत नाही. जर समान मिळत नाही याचा अर्थ ती उकल नाही. तिसरं बघूया. तिसरी किंमत ठेवायची आपल्याला y बरोबर 2. आता ही किंमत सुद्धा आपल्याला समीकरणात ठेवायची आहे. म्हणून लिहिणार ही किंमत समीकरणात ठेवू. म्हणून आता समीकरण लिहून घेणार. 3 वजा y बरोबर 4. म्हणून 3 वजा y ची किंमत किती आहे 2 बरोबर 4. 3 वजा 2 1 बरोबर 4. आता या ठिकाणी सुद्धा डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत. म्हणून y बरोबर 2 ही समीकरणाची उकल नाही, कारण या ठिकाणी दोन्ही बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला जोपर्यंत समान मिळत नाही तोपर्यंत ती समीकरणाची उकल राहत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न पहिला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. प्रश्न 2 बघूया. समीकरणे सोडवा. पहिलं समीकरण 17p वजा 2 बरोबर 49. बघा आता या ठिकाणी 2 ही संख्या ऋणच दिलेली आहे. म्हणून आपण काय करू, दोन्ही बाजूला ती संख्या मिळवून घेऊ. म्हणून दोन्ही बाजूत 2 मिळवून घेऊ. आता 2 मिळवल्यानंतर आपल्याला काय मिळणार बघा. 17p वजा 2 अधिक 2 बरोबर 49 अधिक 2. म्हणजे बघा आता या ठिकाणी वजा 2 अधिक 2 यांची जर आपण बेरीज केली तर ती मिळणार 0. म्हणजे या ठिकाणी फक्त शिल्लक राहिलं 17p बरोबर यांची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला मिळणार 51. आता या ठिकाणी 17 हे p सोबत गुणेला आहे. म्हणून आपण काय करणार, दोन्ही बाजूला 17 ने भागून, कारण या ठिकाणी 17 हा p सोबत गुणेला आहे म्हणून आपण त्याला 17 ने भागून घेऊ. म्हणून बघा या ठिकाणी 17p भागाकार करणार आपण. 17p भागिला 17 बरोबर 51 भागिला 17. बघा या प्रकारे आपण करू शकतो. आता या ठिकाणी 17p भागिला 17 तर या ठिकाणी 17 पद कॅन्सल होणार. या ठिकाणी फक्त पद शिल्लक राहणार p बरोबर 51ला जर 17 ने भागलं तर 17 त्रिक 51 म्हणजे p ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली ती म्हणजे 3. म्हणजे या ठिकाणी आपण अशा प्रकारे सोडवू शकतो हे समीकरण, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी p ची किंमत मिळू शकते. दुसरं समीकरण बघूया. 2m अधिक 7 बरोबर 9. आता बघा या उदाहरणामध्ये 7 हे जे पद आहे हे धन पद आहे. म्हणून आपण काय करणार, दोन्ही बाजूला ते वजा करून घेऊ. म्हणून दोन्ही बाजूतून 7 वजा करून
आता 7 वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळणार? 2m अधिक 7 वजा 7 बरोबर 9 वजा 7 या प्रकारे. आता या ठिकाणी 2m 7 वजा 7 केले तर राहिले 0 म्हणजे या ठिकाणी फक्त पद उरलं 2m बरोबर 9 वजा 7 केल्याच्या नंतर 2. आता 2 हे m सोबत गुणेल आहे म्हणून आपण काय करणार? दोन्ही बाजूला 2 ने भागून बघा. आता या प्रकारे 2 ने आपण भागून घेऊ. 2m/2 बरोबर 2/2. आता या ठिकाणी 2 2 कॅन्सल होणार. काय शिल्लक राहणार? m बरोबर 2 ला जर 2 ने भागितलं तर राहणार 1 म्हणजे m ची किंमत या ठिकाणी आपल्याला काय मिळाली? ती मिळाली आपल्याला 1. तिसरं उदाहरण बघूया. 3x अधिक 12 बरोबर 2x वजा 4. आता या ठिकाणी 12 ही जी संख्या आहे ही धन संख्या आहे. जेव्हा आपण दोन्ही बाजूला 12 ही संख्या वजा करून घेऊ तेव्हा ही 12 ही पद जे आहे हे कॅन्सल होऊन जाणार. म्हणून दोन्ही बाजूतून असं लिहू. दोन्ही बाजूतून 12 वजा करून. आता 12 वजा केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळणार बघा? 3x अधिक 12 वजा 12 बरोबर 2x वजा 4 वजा 12. आता 12 वजा 12 केल्याच्या नंतर राहिले 0 म्हणजे या ठिकाणी फक्त पद राहिले 3x बरोबर 2x वजा 16. आता या ठिकाणी 3x पद दिलेलं आहे, या ठिकाणी 2x पद दिले आहे. तर हे सारखेच चलांचे पद आहे म्हणून आपण काय करणार? हे जे 2x पद आहे या ठिकाणी धनपद आहे म्हणून त्या ठिकाणी आपण 2x पद दोन्ही बाजूला ऋण करून घेऊ. म्हणून दोन्ही बाजूतून 2x वजा करू. जर आपण 2x वजा केले तर आपल्याला काय मिळणार बघा? 3x वजा 2x बरोबर 2x. या ठिकाणी 2xच्या शेजारीच आपण 2x लिहिणार कारण आपल्याला 2x वजा करायचे दोन्ही बाजूतून आणि हे वजा 16 जसे आहे तसे. आता 2x वजा 16 जर केले 2x वजा जर 2x केले तर राहिले 0 म्हणजे या ठिकाणी फक्त पद शिल्लक राहिलं वजा 16 म्हणून लिहून घेणार वजा 16. या ठिकाणी 3x वजा 2x केलं तर राहिलं 1x. 1x म्हणजेच काय? x म्हणजेच x बरोबर वजा 16 म्हणजे या ठिकाणी आपल्याला समीकरणाची किंमत काय मिळालेली आहे? x ची किंमत मिळालेली आहे आपल्याला वजा 16. चौथं समीकरण बघूया. 5 कंसात x वजा 3 बरोबर 3 कंसात x अधिक 2. बघा या प्रकारे आपल्याला समीकरण दिलेलं आहे. सुरुवातीला आपण काय करू? कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसातील आतील प्रत्येक पदाला गुणून घेऊ. म्हणजे 5 गुणेला x 5x 5 गुणेला वजा 3 वजा 15 बरोबर 3 गुणेला x 3x अधिक 3 गुणेला 2 6 या प्रकारे. आता या ठिकाणी वजा 15 जी संख्या आहे ही ऋण संख्या आहे म्हणून दोन्ही बाजूत आपण 15 मिळवून घेऊ. म्हणून दोन्ही बाजूत 15 मिळवून म्हणजे आपण बेरीज करून घेऊ दोन्ही बाजूला. आपल्याला मिळणार 5x वजा 15 अधिक 15 बरोबर 3x अधिक 6 अधिक 15. बघा आता या ठिकाणी वजा 15 अधिक 15 जर केले तर मिळालं आपल्याला उत्तर 0 म्हणजे या ठिकाणी फक्त शिल्लक राहिला नंबर 5x बरोबर 3x अधिक दोन्ही संख्यांची जर बेरीज केली तर मिळाली 21. आता या ठिकाणी 5x आहे, या ठिकाणी 3x आहे म्हणून दोन्ही समान चलांचे पद आहे म्हणून आपण काय करून घेऊ? 3x जे पद आहे हे धन पद आहे म्हणून दोन्ही बाजूतून आपण 3x हे पद वजा करून घेऊ. म्हणून दोन्ही बाजूतून 3x वजा करून. आता 3x वजा केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळणार? म्हणून मिळणार आपल्याला 5x वजा 3x बरोबर 3x वजा 3x अधिक 21. 5x वजा 3x केले तर या ठिकाणी आपल्याला मिळाले 2x बरोबर 3x वजा 3x केले तर मिळालं 0 म्हणजे हे कॅन्सल झालं. या ठिकाणी फक्त काय राहिला? 21 म्हणजे 2x बरोबर 21. आता हा 2x सोबत गुणिला आहे म्हणून आपण दोन्ही बाजूला 2 ने भागून कारण या ठिकाणी 2x सोबत गुणिला आहे म्हणून बघा काय मिळणार? 2x/2 बरोबर 21/2.
2 2 पद कॅन्सल झालं, मिळालं आपल्याला x बरोबर 21/2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समीकरणाची उकल काय मिळालेली आहे किंवा समीकरणाचं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला x ची किंमत 21/2. किंवा या प्रकारे सुद्धा आपण लिहू शकतो बे 1 बे, बे 0 0 आणि बे 5 10. ही सुद्धा किंमत आपण त्याची लिहू शकतो. 2 किमती आपल्याला त्याच्या मिळालेल्या आहे. 21ला जर 2ने भागितलं तर आपल्याला 10.5 ही सुद्धा किंमत मिळते. पाचवं उदाहरण बघूया. 9x/8 अधिक 1 बरोबर 10. आता या ठिकाणी 1 जो नंबर आहे तो धन नंबर आहे, म्हणून आपण काय करू, दोन्ही बाजूला 1 वजा करून लिहिणार. आपण दोन्ही बाजूतून 1 वजा करून, 1 वजा करून, म्हणून बघा आपल्याला काय मिळणार, 9x/8 अधिक 1 वजा 1 बरोबर 10 वजा 1. म्हणजे आपल्याला मिळालं 9x/8, 1 वजा 1 केलं तर राहिला 0 बरोबर या ठिकाणी 10 वजा 1 केलं तर राहिले 9. आता या ठिकाणी 8 हा जो नंबर आहे हा भागीला आहे, म्हणून आपण दोन्ही बाजूला 8ने गुणून, म्हणून दोन्ही बाजूला 8ने गुणून घेऊ. बघा आपल्याला काय मिळणार, 9x/8 गुणिला 8 बरोबर 9 गुणिला 8. दोन्ही बाजूला आपण 8ने गुणून घेतलं. या ठिकाणी 8 8 पद कॅन्सल झालं, काय राहिलं शिल्लक, 9x बरोबर 9 8 72. आता या ठिकाणी x हे पद 9 सोबत गुणिला आहे, म्हणून दोन्ही बाजूला 9ने भागून, कारण या ठिकाणी ते गुणिला आहे म्हणून आपण 9ने भागून घेऊ. बघा काय मिळणार आपल्याला, 9x/9 बरोबर 72/9. 9 9 कॅन्सल झाले, काय मिळालं आपल्याला, x बरोबर 72ला जर 9ने भागलं तर आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 8. अशा प्रकारे आज आपण सराव संच 12.1 यामधील प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 2 मधील 5 प्रश्नांपर्यंत सोडवून घेतलेले आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.